नमस्कार बालमित्रांनो. आज आपण 21वा धडा पाहणार आहोत. धड्याचे नाव आहे प्रदर्शन. सर्वात अगोदर मी धडा वाचते. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं. आमच्या गावात प्रदर्शन भरले होते. त्यात विविध वस्तू होत्या. आम्ही संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेलो. सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या. आम्ही खेळणी बघितली. मला एक बाहुली आवडली. बाहुली खूप ऐटदार होती. तिची कळ फिरवली की आवाज ऐकू यायचा, ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. मला मजा वाटली. मी ती बाहुली विकत घेतली. फिरता फिरता बाबांनी शेतीची अवजारे दाखवली, माहिती सांगितली. प्रदर्शन पाहून आम्ही बाहेर पडलो. येताना आजोबांसाठी औषधे घेतली. मुलांनो, या पाठामध्ये आपण प्रदर्शन म्हणजे काय असतं, त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवलेल्या असतात, या सर्वांची माहिती पाहणार आहोत. चला तर मग. प्रदर्शन म्हणजे एखादी वस्तू, कलाकृती किंवा माहिती लोकांसमोर मांडणे. या पाठातही आपल्याला प्रदर्शनाविषयीच माहिती दिलेली आहे. गावामध्ये प्रदर्शन भरलेले होते आणि प्रदर्शनामध्ये विविध वस्तू होत्या आणि प्रदर्शन पाहण्यासाठी मुलगी आणि तिचे वडील संध्याकाळी गेले होते. सगळीकडे प्रदर्शनामध्ये दिव्यांच्या माळा लागल्या होत्या आणि त्या मुलीने सांगितले की प्रदर्शनामध्ये खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या. त्यामध्ये तिने सांगितलं की खेळण्या बघितल्या आणि त्या खेळण्यांमध्ये त्या मुलीला एक बाहुली आवडली. ती बाहुली एकदम ऐटदार बसली होती आणि तिची कळ फिरवली की ती आवाज द्यायची, ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. आणि मग त्या मुलीला खूप मजा वाटायची. आणि मग त्या मुलीला ती बाहुली खूप आवडली आणि तिने ती बाहुली विकत घेतली. प्रदर्शनात फिरता फिरता त्या मुलीच्या बाबांनी शेतीची अवजारे यांविषयी तिला माहिती सांगितली. मुलांनो, शेतीविषयक अवजारे म्हणजे काय रे? ज्या साहित्याने आपण शेती करतो. उदाहरणार्थ नांगर, तिफन, खुरपी असे अनेक प्रकारे शेतीची अवजारे असतात. आणि मुलीने सांगितलं की प्रदर्शन पाहून झाल्यानंतर आम्ही त्या प्रदर्शनामधनं बाहेर पडलो आणि येताना आजोबांसाठी औषधे घेतली. या पाठावरनं सगळ्यांना प्रदर्शन म्हणजे काय असतं, ते कशा प्रकारे भरवलं जातं, हे कळालेच असेल. धन्यवाद.